हाय पब्लिक, कसं काय? आजचा ब्लॉग करण्याचा विषय तुम्हाला थोडक्यात समजेलच. मी आलतो कामावरनं नाईटवरून घरला आल्याला काय ह्यो विषय वेगळाच. इकडं आमची शिव लागलेली आवराआवरी करायला. आवराआवरी का कराल ती तर विचारलं तर बायको म्हणायला लागली, आज एकादशी, आषाढी एकादशी आहे. मग मी काय म्हटलं, आषाढी एकादशी आहे म्हणजे आता बायकोनं पोरगीला नटापटा चालू केला म्हणजे हिचं फोटो त्यानं काढायला लागणार. मग काय पोरगीला सगळी साडीबिडी नेसवलेली मी यायच्या अगोदरच. मग काय अशा बांगड्या बिंगड्या चढवल्या शिवला. आमची शिव म्हणजे आवरायला म्हणजे काय सुट्टी देतच नाही हो. बघा आता कसं काय आवराआवरी करायल्या. पंढरीची वारी कसं, वारीमध्ये कशी रुक्मिणी कशी दिसते तसंच आता आमची शिव होणार आहे, छोटी रुक्मिणी. मग काय बायकोनं आमच्या हारबीर चढवला. मग काय हार चढविल तसं आमची शिव खुश व्हायला लागली हो. उड्याच मारते हो ती सगळं असलं दिलं की. मग काय जरा नटापटा चालू झाला बायकोनं करायला तिचा. मग काय ही काय गबसना. मग काय मेकअपचं साहित्य बिहित्य काढलं. लहान पोरांना मेकअप करायचा नसतोय खरं का बायको आमची ऐकत्या होय. बायकोच्या पुढं आम्हाला पण जाऊन चालत नाही हो. बायको म्हणेल ती गप मग ऐकायला लागते. मग काय हिला नाकात नथनी घालायला लागली. ही बघा कशी नथनी घालून घेणार. ही लागली फेकायला, तोंड कसं करायला लागले बघा. मग काय नथनी कशी तर घालून घ्यायची प्रयत्न करत होता आम्ही सगळे. पण काय प्रयत्न आमचा अयशस्वी करत होती बघा आमची पोरगी. मग काय आमची बायको समजावून सांगत होती नाकात असं घालायचं तसं घालायचं, पण पोरगी काय आमच्या ऐकायचं नाव घेणार. मग काय लिपस्टिक लावायची म्हटल्यावर जरा गप बसली. मग काय नाकात नथली बसाल ती पण पडाल तिचं हो. ती काय नथनी फिक्स नव्हती हो. ती काय घालून बसण्यासारखीच होती. मग काय पोरगीला जरा नटापट्टा करून जरा काजळ बिजं लावाल ती बायको. पोरगी आमची नाटकी लय असतात पोरगीची. मग असं तसं करत पोरगीला मेकअप चालू केला. पोरगी काय गप बसेना आमची. मग काय जरा पोरगीला इकडं तिकडं करत मम्मी आमची तोंडबिंड पुसत जरा पोरगीला तयार कराली हो. पोरगीला तयार करायचं म्हणजे घाम फुटते आम्हाला इथं. मग ही बघा नथ घालायला स्वतःच बघायला लागली. मग हिला जरा म्हटलं जरा तू बस म्हटलं नथ घालते आमची मम्मी. मग जरा हिचं जरा तयार केलेलं लूक जरा दाखवा म्हटलं तुम्हाला. असं तसं लूक जरा कराल ती. मग इकडनं जरा माझ्यापाशी येऊन बसली. मग काय बायको परत नथ घातली आणि नथ घातल्यानंतर ही खुशच बघा. कसं तोंडावर हसू बघा. ही बघा नथ मराठी मुलगी हो आमची छोटी रुक्मिणी. मग काय झालं काकानं बिकानं चढवायला लागली आमची पोरगी बसून. हे असं त्याचा खेळ असतो हो. काकणं काढा घाला म्हणून हिला आवरू वाटत नाही. मग काय याला विठ्ठलाचा टिळा आमच्या डोक्यावर दिला हिचा. काढा लागली हो पोरगीनं आमच्या बायकोनं पोरगीच्या कपाळावर चित्र रेखा करायला चालू केली. मग कसं काय असा काळा टिळा लावून लाल टिळा लावून बायकोनं कसं तयार केली पोरगीला. मग काय तयार केल्या ही येऊन बसली आपल्यापाशी म्हणजे गोंडसच दिसायला लागलं हो. पहिलीच एकादशी आषाढी होती हो हिची. त्यामुळं बघा कसं डोळं बिळं झाकून कसं नाटकी चालू आहेत पोरगीची. मग काय इथनं उठली ती बाहेरच यायची तयारी चालू झाली हिची. हिला म्हटलं जरा थांब जरा टिळा होऊन दे जरा आणि जरा डार्क म्हणजे जरा आणि जरा चांगलं दिसेल हो. मग काय पोरगी काय आमची गबसायचं नावच घेणार. लागली बघा परत बांगड्याच्या नादाला. मग जरा लिपस्टिक म्हटलं की हे उड्या मारते लगेच. कारण की मम्मीचं नटापट्टा बघतेच हो. तेवढ्यात मग ह्या आल्या बाहेर. मग म्हटलं आता बसावं गाडीवर आणि आपल्या स्पॉटवर जावं. स्पॉटवर म्हणजे जरा बागेत जाऊन फोटो काढायचे तिथं. आता बायकोने एवढं नटापटा केल्या कष्ट केल्या म्हटलं जरा नटापटाचा सगळा फोटो घ्या. मग आपण निघालो घरातून बाहेर आपल्या लोकेशनला जायला. लोकेशनवर जरा पोचताच पुढं आल्यानंतर लोकेशन आलं म्हटलं जरा पोरगीचं तोंडबिंड दाखवूया म्हटलं. लोकेशनच्या आत वळल्यानंतर बागेत मी आलो. बागेत आल्यानंतर काय बघा अशी विठ्ठलाची मूर्ती घेतलेली आम्ही. मग पोरगी आमची खुश झाली मूर्ती बघून. मग काय स्पॉटवर आलो. गाडी जशी लावल्यानंतर म्हटलं आता इथलं वातावरण खतरनाकच आहे. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ खतरनाकच होणार आहे. आणि व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही रिझल्ट पण बघा जरा पुढं व्हिडिओमध्ये दाखवतो. आपला शूट कसा झाला, आपण व्हिडिओ कसे मारले, आपले फोटो कसे, आपल्या शिवनं कसं काय रिस्पॉन्स दिला व्हिडिओ करताना, हे तुम्हाला मी पुढं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. म्हणजे ह्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवणार. तो पण बायको लागली दातं काढायला. कारण की बायकोला आणलेलं बुरशीच हो मी. म्हणजे बिना आंघोळीचीच आणलेली हो. कारण की पोरगीला तयार करायला ती बायको माझी. मग काय इथं आल्यानंतर सीन चालू झाले. इकडं तिकडं सिनेमॅटिक शूट जरा घ्यायला लागलो पोरगीचा. अँगल चेंज करून सगळं पोरगीला सगळं सांगून जरा मूर्तीच्या पाया पड, देवाच्या पाया पड, पूजा कर, आरती कर. मम्मीने तोपर्यंत डोक्यावर पोरगीच्या ठेवली आणि ती पोरगीला व्हिडिओ फोटो काढायचं म्हटलं सगळं आपला पण करते हो. कारण की पोरगी आपलीच आहे हो. त्यामुळे 2 मिनटं थांबा तुम्हाला व्हिडिओचा रिझल्ट दाखवतो.
अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाला. त्यामुळे पब्लिकनं आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की व्हिडिओ कसा झाला आणि कसं काय वाटला आणि आमच्या पोरगीचा लूक कसा वाटला आणि देवावरची आमची श्रद्धा कशी वाटली पोरगीची. म्हणजे एवढं अजून 2 वर्षाची पण नाही, पण पोरगीनं कसं काय तुम्हाला देवाच्या पाया पडून सगळं कसं दाखवले हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.